नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या माहिती विश्व या चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्त्वाच्या आणि चर्चेत असलेल्या विषयावरती. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 किंवा धर्मांतर विरोधी कायदा. सर्वप्रथम एक गोष्ट महत्त्वाची आहे, सध्या महाराष्ट्रात कोणताही धर्मांतर विरोधी कायदा लागू नाही. हा विधेयक फक्त 13 मार्च 2026 रोजी विधानसभेत मांडण्यात आलेला आहे. मंत्रिमंडळाने 5 मार्चला मंजुरी दिली होती. तो अजून पास झालेला नाही, म्हणून तो कायदा बनलेला नाही, पण लवकरच तो कायदा होण्याची शक्यता आहे. आज आपण या विधेयकाचे संपूर्ण डिटेल्स समजून घेणार आहोत. प्रक्रिया काय आहे, शिक्षा काय आहे, कोणत्या गोष्टी बेकायदेशीर, बालकांचा काय नियम, संस्थावर काय कारवाई, सगळं स्टेप बाय स्टेप. जर तुम्हाला हा विषय समजायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेवटी कमेंटमध्ये तुमचे मत सांगा. चला सुरू करूया. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात जबरदस्ती, फसवणूक, लालच किंवा लग्नाच्या नावाखाली धर्मांतर होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. विशेषतः आदिवासी, दलित, महिला आणि गरीब भागात. सरकार म्हणते की सध्याचे IPC, BNSS सारखे कायदे पुरेसे नाहीत, म्हणून 12 इतर राज्याप्रमाणे उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश इत्यादी महाराष्ट्रात स्वतंत्र कायदा आणत आहे. हे विधेयक संविधानाच्या अनुच्छेद 25 चे रक्षण करते. स्वेच्छेने धर्म बदलण्याचा अधिकार आहे, पण जबरदस्ती, फसवणूक, आमिष किंवा लग्नाच्या नावाखाली होणारे धर्मांतर थांबवते. उद्देश समाजातील सलोखा आणि कायदा सुव्यवस्था राखणे. विधी संबंध कायदेशीर धर्मांतराची प्रक्रिया. जर तुम्ही स्वेच्छेने धर्म बदलू इच्छित असाल किंवा कोणी समारंभ आयोजित करणार असेल तर 60 दिवस आधी नोटीस द्या. जिल्हाधिकारी किंवा सक्षम अधिकारी, डोमिसाईल मजिस्ट्रेट यांना लिहित्या नोटीस द्या. त्यात तुमचे नाव, वय, पत्ता, सध्याचा धर्म, नवीन धर्म, समारंभाची तारीख, ठिकाण सगळे लिहा. 2. अधिकारी ती नोटीस आपल्या ऑफिस आणि गावच्या बोर्डावर लावतील. 30 दिवस लावतील. कोणीही आक्षेप घेऊ शकेल. 3. आक्षेप आला तर पोलिसांकडून चौकशी होईल. 4. धर्मांतर झाल्यावर 21 दिवसात, काही ठिकाणी 25 दिवस, तुम्ही आणि आयोजक दोघेही घोषणापत्र सादर करा. त्यात सगळे तपशील, आई वडिलांचे नाव, पूर्वीचा धर्म, नवीन धर्म, तारीख इत्यादी लिहा. 5. स्वघोषणापत्र न दिल्यास धर्मांतर अवैध ठरेल. ही प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी आहे, म्हणजे कोणी जबरदस्ती करणार नाही. बेकायदेशीर धर्मांतर म्हणजे काय? विधेयकात स्पष्ट केले आहे. आमिष, पैसे, नोकरी, मोफत शिक्षण, लग्नाचे वचन, चांगले जीवन, देवी देवतांचे वरदान, जबरदस्ती, धमकी, फसवणूक, दिशाभूल, लग्न किंवा लग्नाचे स्वरूप असलेले नाते प्रस्थापित, सामायिक धर्मांतर, 2 किंवा अधिक लोक असे केल्यास धर्मांतर शून्य ठरेल. लग्न हे न्यायालयात रद्द करता येईल. शिक्षा आणि दंड, कठोर नियम. हा कायदा अजामीनपात्र आणि दखलपात्र आहे. पोलीस उपनिरीक्षक पातळीपेक्षा खालच्या अधिकाऱ्याला तपास करता येणार नाही. दोष सिद्ध करणे धर्मांतर करणाऱ्यावर आहे. यामध्ये शिक्षा आहे सामान्य बेकायदेशीर धर्मांतर 7 वर्ष कारावास प्लस 1 लाख दंड. नाबालिग महिला, SC ST, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्यक्ती यांच्यासाठी 7 वर्ष प्लस 5 लाख दंड. सामूहिक धर्मांतर 7 वर्ष प्लस 5 लाख दंड. पुन्हा गुन्हा, रिपीट ऑप्शन्स 10 वर्ष प्लस 5 ते 7 लाखाचा दंड. संस्थावर कारवाई, मिशनरी, NGO किंवा संघटना दोषी असल्यास नोंदणी रद्द, अनुदान बंद. आयोजकांना 7 वर्ष प्लस 5 लाख दंड. तक्रार कोण करू शकतो? धर्मांतर व्यक्ती स्वतः, आई वडील, भाऊ बहीण, रक्ताचे नातेवाईक, लग्नाचे किंवा दत्तक नातेवाईक. पोलिसांना तक्रार नाकारता येणार नाही. स्वतःहून तपास सुरू करता येईल. विशेष तरतुदी, लग्न आणि बालक. सर्वात चर्चित कलम, लग्नाच्या नावाखाली बेकायदेशीर धर्मांतर झाले त्या लग्नातून जन्मलेले बालक आईच्या मूळ धर्माचे मानले जाईल. बालकाला दोघांच्या मालमत्तेचा वारसा मिळेल. निर्वाह खर्च, मेंटेनन्स मिळेल. अभिरक्षा, कस्टडी आईकडे राहील कोर्टाने सांगितल्याशिवाय. बळी पडलेल्या व्यक्तीला सरकार पुनर्वसन सहाय्य देईल. हे तरतूद लव्ह जिहाद सारख्या प्रकरणांना रोखण्यासाठी आहे, असे सरकार म्हणते. सरकारचे म्हणणे वर्सेस विरोध. सरकार महायुती. हे कायदा धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करतो, दुर्बल घटकांना संरक्षण देतो. इतर 12 राज्यात यशस्वी. विरोधक काँग्रेस, NCP, अल्पसंख्याक संघटना. हा कायदा अनुच्छेद 25 आणि 21 चे उल्लंघन करतो. आर्थिक धार्मिक प्रेमाला अडथळा, दुरुपयोग होऊ शकतो.
सुप्रीम कोर्टात आव्हान येईल. सध्याची स्थिती आणि पुढे काय? विधेयक विधानसभेत मांडले गेले. आता चर्चा, मतदान, विधान परिषद, गव्हर्नर, राष्ट्रपतीची मंजुरी झाल्यास महाराष्ट्र 13वे राज्य बनेल. सुप्रीम कोर्टात याचिका येण्याची शक्यता. मित्रांनो, हा विधेयक स्वेच्छेच्या धर्मांतराला परवानगी देतो, पण जबरदस्तीला कठोर शिक्षा. तुम्हाला वाटते का हा कायदा गरजेचा आहे? तो धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आहे? कमेंट मध्ये सांगा. आणि जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.